नमस्कार मित्रमैत्रिणींनो. 1,40,000चा दंड बाबा रामदेव यांच्यावर कोर्टाने कशामुळे ठोठावलेला आहे? बाबा रामदेव यांनी असं काय केलंय की एवढा मोठा दंड भरायचा? तर आजचीच बातमी आहे. काय आहे ही बातमी? जांच में फेल हुआ पतंजली घी. पतंजली घी, पतंजलीचं तूप हे टेस्टिंगमध्ये फेल झालेलं आहे. त्याच्यामध्ये भेसळ आढळलेली आहे आणि म्हणून 1,40,000चा दंड कालच त्यांच्यावर बसवलेला आहे. कोर्टाने असं सांगितलंय. आणि अधिकारी काय म्हणतायत? अधिकारी बोले खाणे लायक नाही. पतंजली यांचं तूप खाण्यासारखं नाही आहे असं सांगितलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये पतंजलींनी याच्या आधी अशाच प्रकारे आपल्या सगळ्यांना जे प्रोडक्ट विकले त्याच्यामध्ये काय काय फॉल्ट निघाले, कोर्टाने कसा दंड ठोठावला आणि त्यांनी एकंदर देशासोबत कसं खोटं बोललेलं आहे हे मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर सगळ्यात पहिलं म्हणजे बाबा रामदेव यांच्याकडे पाहिल्यावर आपल्या सगळ्यांनाच खूप चांगलं वाटतं, मलासुद्धा. खरंच आज देशामध्ये मोठ्या प्रमाणावर जे लोक व्यायाम करायला लागले त्याच्यामध्ये बाबा रामदेव यांचा नक्कीच कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यांनी योगाचा प्रचार केला ही खूप चांगली गोष्ट आहे, नो डाऊट, त्याच्यात काही डाऊट घेण्यासारखं नाही आहे. पण लोकांनी या योगामुळे त्यांच्यावर जो विश्वास ठेवला होता त्या विश्वासाचा उपयोग करून त्यांनी आपले अनेक प्रोडक्ट तयार केले, थोडक्यात धंदाच केला आणि हे प्रोडक्ट विकले. आपला धंदा वाढवण्यासाठी खोट्या जाहिराती केल्या. म्हणजे एखादं भेसळ असलेला प्रोडक्ट आणलं आणि सांगितलं हे शुद्ध गाईपासून आहे, भेसळ आणलेली ती पेस्ट आणली, सांगितलं ह्याच्यामध्ये शाकाहारी आहे, याच्यात प्राण्यांचं काहीच नाही आहे आणि त्या पेस्टमध्ये आढळलेले प्राण्यांची हाडं. तर हे असं इतकं ते खोटं बोललेले आहेत. त्याचे मी तुम्हाला आता बातम्या, पुरावे सगळं देणार आहे. तर मी तुम्हाला यांचे रामदेव बाबासोबत माझं पहिलं जे हे झालेलं होतं फेस टू फेस इंटरॅक्शन ते पण मी तुम्हाला किस्सा सांगते. कारण मला आठवतं 2013ला जेव्हा या ठिकाणी UPAचं सरकार होतं, मनमोहन सिंग पंतप्रधान होते. नागपूरमध्ये मी कॉलेजला असेल 11वी-12वीला, तेव्हा त्या ठिकाणी बाबा रामदेवचं भाषण ठेवलं होतं. म्हणून मी ते भाषण ऐकायला गेली. खूप मोठी गर्दी जमलेली होती. या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं हे सरकार कसं चुकीचं काम करतंय आणि तुम्हाला तेव्हा पेट्रोल आहे ना 55 रुपये काहीतरी होतं. ते म्हणले 70 रुपये होतं. ते म्हटले तुम्हाला 70 रुपये लिटर पेट्रोल असलेलं सरकार पाहिजे की 30 रुपये लिटरवालं पाहिजे? आम्ही सगळे म्हटलं नाही नाही बाबा, आम्हाला 30 रुपयाला पेट्रोल पाहिजे. मग बाबा म्हणायचे मग आपल्याला यांना हरवायचं आहे. 30 रुपयाला पेट्रोल होणार आहे जर का भाजप सत्तेत आलं तर. हेच त्यांचे वाक्य होते. त्यांच्या वेगवेगळ्या आंदोलनामध्ये आम्ही सामील झालो होतो. त्या अण्णा हजारेंच्या आंदोलनामध्ये होते. आज जेव्हा बाबा रामदेव यांना विचारलं का ओ बाबा तुम्ही तर म्हणत होते 30 रुपये करणार आहे 70वरून, जोरजोऱ्याने ओरडून सांगत होते, तेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर ते काय म्हणतात, मी म्हणलो होतं मग काय झालं? ॲरोगंटली एखादा माणूस जो खरंच योग गुरु असतो ना, मी तुम्हाला सांगते, योग ज्याने साधलेला साधना, त्यांनी म्हणलं असतं की मला खरंच वाटलं होतं पण असं नाही झालं आणि खरंच जर तुम्ही एवढा विश्वास ठेवला असेल तर मी माफी मागतो, पण नाही झालं म्हणजे माझ्या मनासारखं, ठीक आहे. पण नाही, बाबा काय म्हणतात, म्हणलं म्हणून काय झालं? म्हणजे त्यांना काय करायचं होतं, त्यांना लोकांना भुलवायचं होतं आणि यांना सत्तेत आणायचं होतं, जे की आता परत जायचं नाव नाही घेत आहे, वोट चोरी वगैरे करत आहे. आता आपल्याला बाबा रामदेववर बोलायचं होतं. त्यांचे काय काय किस्से आहेत जे ते खोटं बोललेले आहेत. तुम्हाला सांगते की मधाचा घोटाळा. बाबा रामदेव यांचं मध मी बरेचदा घरी आणलेलं आहे. एक मधाची बॉटल माझ्याकडे खूप दिवस राहिली, म्हणजे एखादं 1.5 वर्ष. आणि मधामध्ये भेसळ आहे कसं कळायचं, ओळखायचं माहिती आहे का? जे ओरिजिनल मध असतं ना त्याची बॉटल ही वर्षानुवर्ष ही सारखीच राहते, त्याची ना थिकनेस बदलत नाही आणि उलटं ती खूप चांगली राहते. मध जितकं जुनं तितकं चांगलं असं म्हणतात, औषधी गुण त्याच्यात वाढतात. रामदेव बाबाचं मी पतंजलीचं आणलेलं जे मध होतं ते 1 वर्षानंतर वर त्याचा वेगळा थर झाला, खाली त्याची साखर खाली जमा झाली. मला असं वाटलं असं कसं काय झालं, खाली साखर जमा झाली? आमच्याकडे शेतातून बरेचदा मध आणलेलं आहे. पण आता ती बातमी बघते मी तर मधामधला घोटाळा असा आहे की 77% त्यांचे जे प्रोडक्ट होते त्याच्यामध्ये ॲडल्ट्रेशन आढळलेलं आहे, म्हणजे भेसळ. म्हणजे ते मध हे झाडावरून मोहळ तोडून आग्या माछ्या ते सगळं प्रकार न करता हे लॅबमध्ये तयार केलं आहे. त्याच्यामध्ये साखर टाकली, कलर, वेगवेगळ्या गोष्टी असं करून त्यांनी काहीतरी केलं असेल. पण टेस्टिंगमध्ये ते फेल झालं. 13 वेगवेगळे मध विकणाऱ्या कंपन्या टेस्ट केल्या होत्या, त्याच्यातल्या 10 कंपन्या फेल झाल्या. त्यात पतंजली पण होते. मी हे म्हणत नाही बाकीचे मध विकणारे हे खूपच जास्त प्युअर देतात, नाही. पण
3 कंपन्या अशा आहेत की ज्या प्युअर मध देतात. त्याचा सर्च तुम्ही करा आणि मला सांगा भेटलं तर कमेंटमध्ये. आणि हे मधाचं सांगितलंय त्याच्यामध्ये टेस्टिंगमध्ये याच्यामध्ये हानिकारक घटक आढळलेले आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये कलर टाकणं बाहेरून त्याचं ते मधासारखं दिसायसाठी जे काही गोष्टी त्यांनी केमिकली केल्या असतील त्या आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे असं टेस्टिंगमध्ये आढळलेलं आहे. इंडिया टुडेची 2020ची ही बातमी आहे. त्याच्यानंतर कोरोना आला होता. कोरोना आला तेव्हा बाबांनी लगेचच आपलं एक प्रोडक्ट धंदा लॉन्च केला, कोरोनिल औषध. लॉन्च करताना काय सांगितलं, 100% कोरोनावर उपाय आहे म्हणे हा. अरे जर 100% उपाय हा कोरोनावर असताना तर इथं प्रत्येक जे फॅमिलीमधले 2-2 लोक गेलेले आहेत कोरोनामध्ये. तुम्ही बघितलं असेल कुठलीच फॅमिली कोणाची सुटलेली नाही आहे. हे कोरोनामध्ये कसं काय गेले मग 100% जर उपाय असता तर मग याची टेस्टिंग केलं. ह्या टेस्टिंगमध्ये काय कळलं तर नाही ना. म्हणजे एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला आणि बाबाचंच फक्त औषध दिलं तर ते नीट झालं का? तसं नाही झालेलं आहे. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने पण त्यांना मिसलिडिंग ॲड म्हणून WHOने आयुष मंत्रालयाने फटकारलेलं आहे. कोर्टामध्ये हे गेलेली आहे आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की हे अशा प्रकारे जर का तुम्ही जाहिराती करत असाल, म्हणजे एखाद्या माणसाने मरायला टेकता त्याला जर वाटलं नाही बाबा म्हणत आहेत आपण घेऊया कोरोनिल आणि त्याचा उपाय नाही झाला, बाबांनी हे सांगायला पाहिजे ना, असं नाही करायला पाहिजे. लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला ना. मी म्हणत नाही धंदा करू नका, करा, पैसे कमवले पाहिजे प्रत्येकाने, पण हजारो गोष्टी कशाला तयार करता? जेवढ्या प्युअर करता येते 2च प्रोडक्ट तुमचे करा, चांगले करा, लोक आयुष्यभर नाव काढतील. पण हे तसं नाही आहे. आणि त्यांच्या त्या पेट्रोलच्या विधानावरून तर मला कळलं की आता हे काही पण विकतील तर त्याच्यामध्ये विश्वास नाही ठेवता येणार. कारण की जो माणूस प्रामाणिक असतो तो सगळीकडे प्रामाणिक असतो आणि जर अप्रामाणिक असेल तर ते सगळीकडे अप्रामाणिकपणा करू शकतात. त्याच्यानंतर हे जे ॲलोपॅथी आहे, ॲलोपॅथीला ते म्हणले होते हे स्टुपिड सायन्स आहे, विधान केलं होतं. ॲलोपॅथी स्टुपिड सायन्स आहे म्हणे, फालतूगिरी आहे म्हणे, ह्याच्यामुळे काही होत नाही. आयुर्वेदात सगळे उपाय आहे. आता मी काय म्हणते, ॲलोपॅथी ही असं पूर्णपणे एका याला स्टुपिड सायन्स म्हणणे हे चुकीचं आहे. कारण की ते परवा ते बागेश्वर बाबा हिंदू रॅली यात्रा काढायला लागले, बिमार पडले, लगेच थर्मामीटर, डॉक्टर, BP सगळं ॲलोपॅथीचं लागतं तुम्हाला. तुम्ही सुद्धा काही झालं की तुम्हाला ॲलोपॅथीच्या याच्यामध्ये क्रिटिकल केअरला टाकावं लागतं. हे बघा, आयुर्वेद आहे ना, आयुर्वेदामध्ये पण आहेत गोष्टी, पण हे म्हणजे आमचं सगळ्यात भारी आणि बाकीचे म्हणजे अत्यंत टाकाऊ, हे असं बोलणं चुकीचं आहे. आणि ह्यांनी मग लोक जातात ना छोट्या छोट्या गोष्टींसाठी, एमर्जन्सीला ॲलोपॅथी कामी येतं, सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशन कोर्टात गेलं होतं आणि त्यांनी सांगितलं की यांना दंड ठोठावला पाहिजे. यांनी जे स्टुपिड सायन्स म्हटलेलं आहे, यांनी बदनामी केलेली आहे. हे बा, तुम्ही एखादा जर का ॲलोपॅथीचा डॉक्टर वाईट असेल त्याला म्हणा ना तो मूर्ख आहे, त्यांनी भ्रष्टाचार केला, त्याचं चुकलं आहे, त्यांनी त्याच्यामुळे घोटाळे झाले. एकंदर अख्ख्या ॲलोपॅथीला असं म्हणणं हे इथिकली चुकीचं होतं. त्याच्यानंतर ते वेगवेगळ्या गोळ्या काढतात, औषधं काढतात आणि म्हणतात डायबिटीजवर हा 100% उपाय, HIV वर 100% उपाय आहे. अरे HIV वर अजूनपर्यंत औषध नाही निघालेलं आहे आणि तुम्ही काय असं हे करताय, म्हणून कोर्टाने त्यांना दंड ठोठावलेला आहे. त्याच्यानंतर गंगा प्रदूषण. पतंजली हे गंगा करत असले तर त्यांचे कारखाने गंगा नदीच्या किनाऱ्यावर आहेत आणि हे कारखान्यांनी इतकं घाण पाणी त्याच्यात सोडलं की गंगेच्या आजूबाजूचे अनेक लोक मृत्युमुखी पडले. अनेकांनी आंदोलन करण्याचे इशारे दिले. त्यामुळे गंगेला प्रदूषण करणारा पतंजलीचा कारखाना आहे ही गोष्ट पण त्यांना जे आहे ते याच्यात अडकवणारी होती. त्यानंतर पुढचं ते म्हणले होते की आमचं दंत पावडर आहे म्हणे, पूर्ण 100% शुद्ध शाकाहारी आहे म्हणे. टेस्टिंग केलं, आढळलं त्याच्यामध्ये मासे, फिशचे हाड आहेत बारीक केलेले. मग तुम्ही जाहिरात करताना काय करता, ह्या पेस्टमध्ये हाडच असतात म्हणजे लोकांना हे सांगायचं की तुम्ही तर व्हेजिटेरियन असाल, मग हाडाच्या पेस्टनी दातं काय घासता, आणि यांच्याच दंतमंजनमध्ये माशांचे हाडं, ह्याला काय म्हणायचं, याला ढोंग म्हणायचं, दुटप्पी म्हणायचं. आणि ह्या गोष्टी या अधोरेखित केल्याच पाहिजे. या नाही सांगितल्या तर काय होतं की यांचा माज वाढतो. यांना असं वाटतं आपल्याला कोणी बघत नाही आहे, कोणी बोलत नाही आहे. माझं काम आहे, मी जर का 2013-14ला त्यांना सपोर्ट केला, पण आज मला चुकीचं दिसत असेल तर मी त्यांच्या विरोधात बोललंच पाहिजे, हे मला वाटतं. पुढे रूह अफजाविषयी मागच्या वर्षीच ते म्हटले होते. रूह अफजा नावाचं सरबतचं बॉटल आहे, तर त्यांना नवीन प्रोडक्ट धंदा लॉन्च करायचा होता. गुलाब सरबत आणलं त्यांनी. आता गुलाब सरबत म्हणावं ना, आमचं सरबत खूप चांगलं आहे, घ्या, उन्हाळ्यामध्ये तुम्हाला छान वाटेल. नाही,
जे पॉप्युलर आहे ना नॉर्थमध्ये रूह अफजा नावाचं, त्याच्या विरोधात म्हणे हे रूह अफजामुळे मदरशामध्ये पैसे जातात, त्याच्यामुळे तुम्ही हे न घेता हे घ्या, आणि त्याच्यामुळे ती पण केस कोर्टात गेली होती. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हे अशा प्रकारे जाहिराती करणं चुकीचं आहे. पुढे दिव्या पुत्र जीवक बीज, मुलं बाळं होण्यासाठी म्हणून त्यांनी अशी कुठली तरी गोळी आणि टॅबलेट्स काढलेली आहे. आणि RTIमध्ये कळलेलं आहे की 40% ते जे प्रोडक्ट आहे ते सब स्टँडर्ड आहे, त्याचं स्टँडर्डसुद्धा मेंटेन केलेलं नाही आहे, जे की तुमच्या बॉडीसाठी ठीक असेल. उत्तराखंडमध्ये बाबा रामदेव यांच्या विरोधात 100 गुन्हे नोंद झालेले आहे उत्तराखंडमध्ये. ठीक आहे, 100 गुन्हे सरकारने नोंद केलेले आहे त्यांच्या वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळे प्रोडक्ट्स हे किती मिसलिडिंग आहे म्हणून. तर हे असं सगळं आहे. बाबा रामदेव यांच्या या सगळ्या गोष्टी आहे. धंदा सगळ्यांनी करावा, प्रामाणिक धंदा करावा, आणि तुम्ही जे आयुर्वेद, योग, ध्यान हे जे काही स्वतःचं अटायर तुम्ही आणलेलं आहे त्याच्यामुळे लोकांना म्हणतं विश्वास ठेवा, तर निदान त्या लोकांचा विश्वास वाढेल. त्याच्यामुळे ते काम करण्यात, तुमच्यामुळे काय होतं, योगा बदनाम होतो. लोकांना सुट्टे अच्छा योग करणारे, भगवे घालणारे सगळे असेच असतात का असं वाटतंय लोकांना. तसं वाटू नये म्हणून असं धारण करणाऱ्यांनी, नाव घेणाऱ्यांनी त्या गोष्टीचं पावित्र्य राखणं, मला असं वाटतं की हे जास्त महत्त्वाचं असतं. याच्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा. पतंजली प्रोडक्ट्सचे तुमचे काय अनुभव आहेत. मी अनेक प्रोडक्ट वापरलेले आहे. 7-8 वर्ष मी जवळपास सगळे प्रोडक्ट त्यांचे वापरत होती. त्यांचे अनेक प्रोडक्ट चांगलेही होते, पण काही प्रोडक्ट मी तुम्हाला सांगते हे असे निघालेले आहे, आणि त्यामुळे हे ज्या बातम्या येतात त्याच्यामुळे म्हणजे मला असं वाटतं की आता अनेक त्यांचे दुकाने बंद पडायला लागलेले आहेत. या सगळ्याबद्दलचं प्रतिक्रिया येऊ द्या, मला कळू द्या. थांबते. थँक्यू सो मच. टर 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 करते रहे, टर 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 करते रहे.